विराची फ्रेंड आहे ना विरू. हा नको नको इकडे. तिथेच बसली का? बसू दे मग. लवकर आली म्याव करून राहिली का बर? ते काय लावून घेतलं तोंडाला? असं तोंडाला काय लावून घेतलंय? काय माहिती. पप्पा केला नव्हता का तू मग अशी? विरूने आता दूध दिलं प्यायला आहे ना विरा? म्यावला. पोट भरण ना तिचं आता. मारू नका आत तिला. पिऊ दे दूध. तू दूध द्यायला लावलं ना तिला? दूध द्यायला लावलं ना? पिऊ दे मग. मग काय करते? पेतेची ती. पिऊ दे ना. असं मारून तिला. चल. विराची फ्रेंड बघती विराची वाट बाहेर. दूध फिनिश केलं का तिने? फिनिश केलं? बघ मग ती किती हुशार आहे. तू करते का असं फिनिश? तिला बोला इकडे या ना. ट्रॅक्टर जवळ गेली का? जाऊ दे मरू दे मग. हा ते आपलंच मॅम आहे. विरू तू काय करते? तू अभ्यास केला? आणि फाडून पण टाकू राहिली? आणि फाडून पण टाकू राहिली? विरूच्या पप्पाने बघा विरूचे केस कसे विचारले. विरू केसच विचारून देत नाही. बळजबरी केस विचारले एकदम. हा विरू तू आज काय कोणता ड्रेस घातलाय ग? पण काय नाव आहे ड्रेसचं? काय नाव आहे सांग ना. या ड्रेसचं काय नाव आहे? असं इकडे ना थोडीशी. इकडे ये ना अशी. लागला असताना बाई विरू तुला. कसं करत होती पप्पाला? परत करून दाखव मम्माला. यायचं नाही इकडं. माझं आहे. माझं आहे. माझं घर आहे. अरे पारशील ना बाबडे. हा तुला माझ्या घरात चिवून नाही द्यायचं. कोणतं तुझं घर? माझं आहे. माझं. पाऊस येतोय आणि उन्हात पाऊस येऊ राहिला. चांगले मोठे थेंब आहे. आणि काल इकडे पोल पडलेला आहे ना. बाबूळ पण पडली होती. आज पण आमच्याकडे लाईट नाही आणि अजून 2 दिवस नाही. आज पूर्ण दिवस आम्ही बिना लाईटीचा घालवला. हा पाऊस आला बघा. पाऊस चालू बघा ना. सॉफ्टचे लावून घेतला दरवाजा. नाही बापडे आत्ता उठली. तिला ना भूक लागली. हा त्याच्याच आहे ना तो बॅगचा. हा पाणी कसं येतं तिथून? भरणी झाली गोडा आहे. सगळ्यांमध्ये पाणी साचतं. हा छान पाऊस चालू. चांगला पाऊस झाला.
आज शांत पाऊस झाला. त्या दिवशी लय डेंजर होता. हा हा बरोबर. हा इथे जाऊ. आपण तिकडे गेलो होतो ना, आता इथं पाऊस झाला असं काहीतरी म्हणते ना. हुशार झालं ग बोलायला. पाणी पडतंय. हा म्हणून तो मध्ये येऊन बसला. गड गड बोलती पोरगी. तेवढं झाड तुला नाही उचलणार बाबू, लोटे त्यांना. हा दुसरं देऊ थांब, आपण पप्पा घेऊन. हा चल. तिकडं काय दिसणार. आपल्या लावले का सगळ्या खिडक्या बिडक्या लावल्या. परत नको पंचायत त्या दिवशी आलाय तुफान पाऊस. आता जबर. तर फायनली बॅटरी घेऊन आले मिस्टर. फक्त याच किचनमध्ये लावली एक लाईट, कारण रात्रभर पुरलं पाहिजे. इकडं सगळं बंद ठेवलंय. तिकडं थोडी चार्जिंग केली दिवसभर गावातल्या घरी. आणि आता आम्ही ना फिश बनवणार आहे. खायचं तर लय आगतंय माझ्या मिस्टरांना. परवा दिवशी चिकन आणि आज फिश. लोक साधा सिंपल. संडे काहीतरी वाटलं पाहिजे ना खायला. शुक्रवारी चिकन खाल्लं. रात्री बनवले बाई साधी अंडा भुर्जी आणि पाव. आता विरासाठी दिला. आणि आता आहे ना फिश फ्राय करून घेते. इकडे मी भात टाकलाय, इकडे मी मसाला काढून घेते. तोपर्यंत फास्टमध्ये करून घेतो आम्ही स्वयंपाक, म्हणजे जास्त लवकर होईल. आणि मग आम्हाला इन्व्हर्टर रात्र भरपूर, म्हणून फास्ट करून घेते स्वयंपाक आम्ही दोघं. आणि विरोधात थोड्या वेळ मोबाईल दिला, नाही तर मग ती स्वयंपाक करू द्यायची नाही त्याच्यामुळं. आणि मोबाईल आमचे काही चार्ज नव्हते, पूर्ण उतरले दिवसभर. आता चार्ज झाले थोडेसे, त्याच्यामुळे आता थोडा शूट, त्याच्यामुळे थोडा शूट केलाय. मैत्रीण इथं बसलेली आहे विरा. तुझी बघ ना, तुला भेटायला आली. खिडकी तू बाहेर नाही गेली तर खिडकीतून बघायला आली गेली. मिस्टर बघा झाडावर गेले फांद्या तोड. तुम्ही तोडून राहिले का? तुम्ही तोड राहिले फांद्या? जपून जरा. खाली तिकडं विहीर आहे, जरा जपून. कशाला तोडी द्या, तुम्ही नका तोडू. ते उंच झाड आहे. तुला मस्त माहिती का लिंबाचं झाड आहे हे? बघा शॉपवर त्याच्या फांद्या पडत आहे ना पावसाने, म्हणून मिस्टर तोडू राहिले. खालचा दरवाजा उघडाच. विरा मी लावून येतो, इथं विरा 2 मिनिटं. विराला मी अचानक माझ्या लक्ष झालं, विरा कुठे वरती पाहिलं तर विरा वरती. त्या माणसाला बोलवलं असताना मागच्या वेळेस तोडलं होतं त्याने का हो? ते आणि ना तोडलं का तो माणूस नाही का? मिस्टरांनी बरंच फांद्या तोडले, खाली काही पडले. विराचे पप्पा सगळ्या कामात ऑलराऊंडर आहे. असं कोणतंच काम नसन विराच्या पप्पाला येत नसन. त्याला तोड नको लाव. हा मग किती उंच गेलाय तुम्ही? डायरेक्ट इथून ह्या मी जिथं उभी त्याच्यावरती तुम्ही.
म्हणजे डायरेक्ट आपल्या घराच्या हाईटला आहे. लय उंच झाड आहे ते. कसं काढू उंच आहे विरू? ही कुठे गेली आता? तुम्ही घरच खाली उतरायला पाहिजे होतं बाई. कोणा कोणतरी तोडल्या असत्या. ओ वारं पण खूप सुटलेलं आहे. कशाला उद्योग करत्या? वारं लय सुटलेलं आहे. खाली उतरा. बाद झाले आता, जाऊ द्या. खाली उतरा बाई. मीरा पण सांगतीये खाली उतरा म्हणा. मोठ्या नाव सांग. मोठ्याने दे. ते म्हणते खाली उतरा. जरा जपून. रोड्याला हसलं येते. उंच अजून ते बघा. आमचं शॉपच एवढं आहे आणि त्याच्या उंच झाड आहे तिकडच्या बाजूने. बस झालं अगं बाई. लय गोड बोलती. पत्र्यावरून हळूच बर का. हो बघ ना मग पडशील तू पण. उद्योग करते नुसती. शटर लावले का पडून दुकानाचं? इथून जायला तर सोपं झालं. इथून जायला सोपं झालं. आहे का? तुला लय पप्पा पाहिजे होते. येऊ दे मला. बोलून घेतला ना. तर मम्मीने ते आले आणि कोपरगावमध्ये. तर मिस्टर चालले आणायला. आणि इकडे ना डिझेलचे खूप प्रॉब्लेम आहे. डिझेल पण भेटत नव्हतं पण भेटलं इकडून तिकडून. आणि आता निघाले. आता संध्याकाळचे 6:45 वाजले. वीरा तर लई खुश झाली. बाय बाय. हां वीरा नाही यशला गोष्ट सांगू राहिली. तर आज आम्ही डायरेक्ट टेरेसवर आले. एवढं भारी वाटते. एवढं भारी म्हणजे डायरेक्ट आमचा टेंट जर बघितलं ना तुम्ही. एकच नंबर. झोपलोय मस्त वरती. आज पहिल्यांदा बरं का. कारण आम्ही कधीच बेडरूम सोडून कधीच बाहेर नाही झोपलो. पण आज आहे ना अंधार हवा अशी मस्त. आणि हवा असली भारी चालू नाही. एक नंबर हवा चालू. आम्ही बोललो दाद्या आला असतो बरं का वरती. पण मग आजीने आली म्हणून दाद्याने आलाय ना. तर आम्ही वरती एवढं भारी चंद्र आहे तुम्हाला दाखवतो. आणि चंद्र बघू शकता तुम्ही. हे बघा आता नेमकं आहे ना काय झालंय. हे नेटच्या याच्यामुळे आहे ना तो थोडासा पंची दिसू राहिला. पण तसं लय भारी दिसतं. म्हणजे लय भारी. एकच नंबर दिसतंय तसं. हे बघा फार चांदण्या बिन्या सगळं दिसतंय माहिती बाहेर. चांदण्या सुद्धा दिसतंय. इतकं भारी वातावरण झालंय ना. आम्ही दिसतो की नाही चंद्राच्या ह्याच्यात. नसून दिसत एवढं कारण. तर चला झोपू आता सगळ्यांना. गुड नाईट. चंद्राचं लय उजेडात लहानपणचे दिवस आठवले मला वर आले. आमचं टेंट तर एवढा भारी आहे.
झोपून अजून भारी वाटत आहे. हा ना, काय हवा लागू राहील राव. एसी फिका पडून याच्यामध्ये. एसी जायला काय करते लय छान. ही नॅचरल हवा आहे. बाहेर जाऊन जर शूट केला असं तुम्हाला चांदण्या सुद्धा दिसले असते है ना. थांब मी आपल्या टेंटचा दरवाजा उघडतो मी हळूच. हे बघा, हा आता खास दिसतंय बघा. अशी आबाळ पण आलेलं आहे बाबा. हा, चांदण्या, आबाळ. तुला तर काय अरे त्याला लय कळतंय, त्याला कळतंय लय. त्याच्या चॉईसचे. हा ना, लहान छोटी ती बया 10-20 रुपयामध्ये आणायची. लहान पोरांचं लय त्यांना आजी लागते. विराला लागते बाई मम्मी पप्पा. विराला नाही आजी लागत. हा, त्याच्या पप्पाचं आवरलं का? नाही का? काय भाजी बनवती? हा का? हा, मग बरं झालं. रात्री नव्हतं आणलं का मग त्याला लॉलीपॉप? हा का? मला मग उठलं तिच्या आठवण. अरे ते असंच होतं, आलं आणि गेलं का असं. हा, सगळ्या मावशीत जायचं का आपण? हा, का मग गा? बॉल खेळायचा. मग स्वप्न अशीले बॉल आहे अगं नवीन नवीन. पप्पा नाही आवडत तुला? कपडे पाहिले एक चांगला नाही. आता पप्पाने काय केलं का नुसता हात लावला. पोरगी पण आई बापाला हातच लावून द्यायना अगं. अशी चिटकली, काय काम करून द्यायना, काहीच नाही. काम करायला लावा तिला. भांडे पिंडे घासायची चांगली होय. तिची मम्मी म्हणते काम करायला लावा तिला. भांडे घ्या का सुनीच्याकडून. मग ती बॉल खेळायचा आज. चला कुठं? चला मग चला.